की माझी जात कोणती आहे. तर आज सकाळी सकाळी लवकर उठले आणि केसांना अगोदर मेहंदी लावून घेतली, कारण का खूप दिवस झाले, दिवस झाले म्हणण्यापेक्षा डायरेक्ट वर्ष झाले मी मेहंदी लावलेलीच नाही आहे. आणि केस असे कसतरी झाले होते, मेहंदी लावली का थोडीशी छान होतात. आणि तुम्ही म्हणता ना अशी कशी मेहंदी लावली हिने, तर सॉरी बरं का, कारण मला मेहंदी अजिबात लावता येत नाही. हातामध्ये पन्नी घालते मी आणि कशी पण लावून देते, जशी येईल तशी लावून देते, कारण का मला मेहंदी लावताच येत नाही. आणि जुना शर्ट याच्यामुळं घातला होता, कारण का म्हटलं मेहंदीचे डाग वगैरे पडतील ना, त्याच्यामुळं मग म्हटलं दुसरा खराब होऊन जाईल. तर पटपट म्हटलं सगळे कामं आवरावं, कारण का आज लवकरच उठले ते, स्वयंपाक वगैरे केला, त्यांचा डबा वगैरे करून दिला. आणि मग नंतर बाकीचे एवढे कामं पडले होते, कारण का काल पण मी घरी नव्हते, त्याच्यामुळं एक दिवस घरी नसलं की असे कामं पडून जातात की लगेच. आणि तुमचे पण खूप सारे असे प्रश्न होते, म्हटलं त्या प्रश्नांची पण उत्तरं द्यायची आपल्याला. त्याच्यामुळं म्हटलं चला पटपट काम आवरून घेऊ, म्हणजे व्हिडिओ पण काढायचे. आणि खूप दिवस झाले इंस्टाग्रामला पण व्हिडिओ अपलोड केलेले नाही मी, कारण का मला वेळच भेटत नव्हता. मग म्हटलं चला आता वेळ आहे आज तर आवरून घ्यावं. एकदा किचन वगैरे पण खूप घाण झालं होतं, मग म्हटलं चला पटपट भांडी वगैरे सगळं आवरते, घासून घेते सगळे भांडी वगैरे. म्हणजे कसं आहे ना, तर हे सगळं घर स्वच्छ असलं ना आपण पण प्रसन्न असतो. त्याच्यामुळे ना एकदा घर स्वच्छ असलं ना मग आपला मूड फ्रेश राहतो आणि आपल्याला सगळ्या कामं करायला, सगळ्या गोष्टी करायला सोपं पडतं. तर आज काही एवढं विशेष नव्हतं. आज सकाळी सकाळी उठलं तेच केलं. आणि आज एक कॉल आला होता मला की ताई म्हणे सॉन्गसाठी मला ऑफर आली होती एका. मी खूप खुश झाले. म्हटलं सॉन्गसाठी मला अशा भरपूर ऑफर अगोदर आलेल्या आहेत, पण मग मी कसं म्हटलं आता ह्या सॉन्गची ऑफर आली तर आता ह्या सॉन्गची ऑफर जाऊ देणार नाही, कारण का मला घरचे जे तुमचे भाऊजी आहेत ते मला सॉन्ग करू देत नाही आणि मला खूप आवड आहे सॉन्ग करायची. तर मग म्हटलं आता यावेळेस मी त्या सॉन्गची ऑफर आली ना, मी एक्सेप्ट केली. त्यांना हो बोलले. आता यांना घरी आलं का समजावून सांगल. आणि त्यांना अगोदर पण मी समजावून सांगितलं होतं, पण त्यांनी काय मला म्हणजे नाहीच म्हटले. तर आता म्हणाल की प्लीज आता एवढे माझे इंस्टाग्रामला फॉलोअर्स आहेत तर मला माझं काम करू द्या, तुम्ही करू द्या एखादं. कारण एक जरी सॉन्ग केलं ना तर मी खूप खुश येईन, कारण काय ना मला खूप आवडतं सॉन्ग करायला. तर आज आता बघते. आणि जे सॉन्गची मला ज्या ऑफर आलेली आहे ते बंजारा सॉन्ग आहे. आता मला काय माहिती भाषा कळते का नाही, कारण मला बंजारा भाषा अजिबात कळत नाही, त्यामुळं खूप प्रॉब्लेम होणार आहे. तर बघू आता संडेला त्यांनी बोलवलेलं आहे, संडेला या म्हणे, आपण बोलू म्हणे समोरासमोर. आणि ते पण इथंच राहता संभाजीनगरमध्ये, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. आणि चला म्हटलं सॉन्गची अगोदर पण मला खूप साऱ्या सॉन्गच्या ऑफर आल्या होत्या की ताई तुम्ही सॉन्ग करणार का आमचं, तर मी नाही बोलले होते, कारण का हे घरचे नाही म्हणतात. त्याच्यामुळं म्हटलं कशाला आपण पुढं जायचं ना, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, कॅन्सल केलं. पण आता माझे ते सॉन्गचे ऑफर येत राहिल्या तर मला अशी इच्छा झाली की नाही आपण पण सॉन्ग केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर चला जाऊन द्या, आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण. तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी जाऊन पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला उशीर न करता आजचा व्हिडिओ पटकन आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ स्पेशल असा आहे की तुमचे भरपूर सारे असे प्रश्न आहेत की ताई तुझी कास्ट कोणती आहे, ताई तुझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे, ताई तू कुठं राहते, तर तुझं घर रेंटने आहे का स्वतःचं आहे. तर भरपूर सारे तुमचे असे प्रश्न आहेत ज्याचे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरं देणार आहे. तर जातीविषयी पहिला प्रश्न हा घेऊ की जातीविषयी की माझी जात कोणती आहे. तर हे बघा माझी जात कोणती आहे, तर मी म्हटलं तर माणुसकीचं नातं जपते. आता मी लाईव्हला खूपदा बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे, मला भरपूर तिथं क्वेश्चन आले होते की ताई तुझी जात कोणती आहे. तर मग त्यांना सांगितलं होतं की कास्ट वगैरे जात वगैरे असं काय मानत नाही मी, आपलं फक्त नातं फक्त माणुसकीचं ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. बस तुमचं माझं नातं फक्त माणुसकीचं राहील, जात वगैरे ते गोष्टी काय मी मानत नाही. त्याच्यामुळं आपण हा प्रश्न जो आहे तो स्टॉप करू, कारण का मी तर काही जात वगैरे काही मानत नाही, त्याच्यामुळे मग काय उत्तर देण्याचा अर्थच नाही याच्या. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ताई तुझं आणि भाऊजीचं लव्ह मॅरेज झालं का अरेंज मॅरेज झालं. खूप जणांचं म्हणणं असं आहे की तुमचं अरेंज मॅरेज वाटतं, आणि भरपूर जणांचं म्हणजे 90% लोकांचं असं म्हणणं आहे की ताई तुमचं लव्ह मॅरेजच वाटतं, कारण का भाऊजी तुला व्हिडिओ काढू देता, म्हणजे फुल परमिशन देतात सगळ्या गोष्टीची, तू जे काय करते ते. तर मग लव्ह मॅरेजमध्येच असं असतं. तर नाही, आमचं लव्ह मॅरेज नाही आहे.
मी भरपूर अगोदर पण सांगितलं होतं की आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे, पण आपले जे नवीन सबस्क्रायबर येत राहतात, जे नवीन सबस्क्रायबर येत राहतात तर त्यांना माहीत नसतं. मग त्यांच्यासाठी माहितीसाठी म्हटलं चला आज Q&A व्हिडिओज आपण बनवू म्हटलं. तर मग आमचं लव्ह मॅरेज नाही आहे, तर अरेंज मॅरेज आहे. आणि तुम्हाला आमची लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह स्टोरी तर म्हणता येत नाही, अरेंजमधून लव्ह स्टोरीच असं म्हणता येईल. तर आमची पूर्ण स्टोरी लग्नाची तुम्हाला ऐकायला आवडेल का, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचं तर अरेंज मॅरेज आहे, पण असं खूप युनिक आणि छान आमची स्टोरी आहे. तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की सांगा, मी नक्की सांगेल. तुम्ही सांगा मला तुम्हाला आमची स्टोरी बघायला आवडेल की नाही. आणि तिसरा प्रश्न असा आहे की ताई तू कुठं राहते, तर मी राहते छत्रपती संभाजीनगर. आता भरपूर जणांचे असे प्रश्न येतात की संभाजीनगर कुठं, तर सॉरी कॉल आला होता एक त्याच्यामुळं. तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर तिसरा प्रश्न असा होता की ताई तू कुठे राहते, तर मी राहते छत्रपती संभाजीनगरमध्ये. मी भरपूर जणांना सांगितलेलं आहे की मी संभाजीनगरमध्ये राहते, पण ते कसं असतं आपले नवीन जे सबस्क्रायबर असतात त्यांना परत 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 सांगणं जमत नाही. त्याच्यामुळं म्हटलं चला आज आपण व्हिडिओद्वारे सांगूनच देऊया आम्ही कुठं राहते. तर मी राहते फायनली छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तर चालूया पुढच्या प्रश्नाकडं हे करूया, वळूया. तर पाचवा प्रश्न असा आहे की ताई तुझे मिस्टर काय जॉब करतात. तर माझे मिस्टर, आता आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, तर इकडे MIDC एरिया आहे. तर MIDCमध्ये साहजिक गोष्ट आहे की कंपनीमध्येच जॉब करतात, ते कंपनीमध्येच जॉब करतात. आणि मग दुसरं काही नाही. आणि सहावा प्रश्न असा आहे की ताई तू काय जॉब करते. तर मी आता सध्या तरी काही जॉब करत नाही, अगोदर करत होते. मी हॉस्पिटलमध्ये नर्स होते. आता आता भरपूर 2-3 महिने झाले असेल मी जॉब सोडला आहे काय कारणांमुळं. आणि आता मी सध्या हाऊसवाईफ घरीच आहे. त्याच्यामुळं आता मी सध्या तर काहीच करत नाही आहे. आणि आता झाला 7वा प्रश्न झाला. आता नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न असा आहे की ताई तुला Instagramकडून पेमेंट मिळतो का. तर मला Instagramकडून पेमेंट मिळायला, Instagramवर कितीही जरी फॉलोअर्स असले, 100 असो, 100K असो, 200K असो, 500K असो की 1 मिलियन असो, कधी पेमेंट कोणालाच देत नाही Instagram. यूट्यूबवर कसं असतं 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट झाला तर आपल्याला पेमेंट सुरू होतो. तसं Instagram नाही आहे. Instagramवर आपण प्रमोशन वगैरे केले तरच आपल्याला पेमेंट त्याद्वारे कमवता येतो. आणि आपली एक ओळख असते म्हणूनच. आता याच्यामधून Instagram कोणालाही पैसे देत नाही आणि 1 रुपया देत नाही. मला पण Instagramकडून 1 रुपयाही मिळत नाही. तर चला तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. तर आता आज बघा, तुम्हाला काही डाऊट क्लिअर झाले असेल तर सांगा, आणि नसेल क्लिअर झाले तर मला विचारा, खाली काय प्रश्न असेल कमेंट करून सांगा. मी नक्की तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा.